पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। यस ठीक आहे, तुला नसेल सांगायचं तुझ्या मित्राला तर ठीक आहे। मित्रा ऐक ना, जेव्हा मी लहान होतो बंटी, बंटी, ताई ताई ताई, बंटी लपलायस का असा? किती वेळ किती वेळ वाट बघतो तुम्ही? इतक्या वेळ लागतात का? भीती भीती वाटते, भीती। किती वेळ बंटी ती वाट बघत होती ना? काय झालंय, असा का लपलायस? भीती वाटते, भीती वाटत होती मला। ये इकडे। नाही नाही, भीती वाटते, मी नाही येणार बाहेर। भीती कसली वाटते? उठ 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 इथे ये। भीती भीती वाटते। नाही, घाबरण्यासारखं काहीच नाहीये, मी आले ना आता। मी आहे की नाही, आता घाबरायचं कशाला? हं? ताई ताई ताई, तो आलाय, तो आलाय, तो कोण? हळू बोल ना, हळू बोल ताई, ऐकेल ऐकेल तो। कोण ऐकेल बंटी? दाजी दाजी। हा, दाजी, अनिल म्हात्रे आलाय। इथेच आहे, इथे मला दिसला, इथेच आहे तो। बंटी कसा येईल? अनिल म्हात्रे कसा येईल? आलाय तो परत आलाय ताई, मी तुला ते सांगतो। ऐक ना जरा, ऐक। अनिल म्हात्रे मेला गेला नाहीये तो या जगात, कसा येईल तो परत? आता तू शांत हो, बरा हो पटकन, नाही तर तुलाही मरावं लागेल, कळतंय का तुला? कळतंय? रक्त रक्त ताई ताई, रक्त नाकात रक्त। काय? तुझ्या नाकातून रक्त येते, रक्त पुसून टाक, नाहीतर ना कावळे येतील। हे बघ, नाहीये रक्त, रक्त नाहीये बंटी, बंटी रक्त। मी तुला माहितीये, कथन रक्त आलं ना ती हाल होतात, माणूस मरतो। अनिल म्हात्रे त्याचं पण असं झालंय, आता माझ्या हाल होतात, माझ्या नाकातून रक्त आलं, तुझ्या पण नाकातून रक्त येत आहे, आता तुझी पण हाल होणार, तू मरणारच नाही, तू मरणारच। ते रक्त पुस ना, रक्त पुसून टाक लवकर, मला ना त्रास होतो, कसं तरी होतंय, मला बघायचंच नाही, मी नाही। हे बघ, आहे रक्त, गेलं ना रक्त, गेलं। आता बस, नीट बस, नाहीये रक्त, बस नीट बस। हा, हे बघ, मी जेवण आणलंय, हे घे, जेवून घे। हा, झालंच का शांत आता? हा, झालंच ना? हे बघ, मी भरवलं असतं तुला, पण मला निघायला हवंय। हा, तू शांत हो, जेव, कोणी येत नाही, कोणी नाहीये घरात। हा, शांत हो, हा, जेवून घेशील ना, कळतंय का? जेवून घे। हा, हे पाणी ठेवलंय इथे। हा,
घाबरायचं नाही. घाबरायचं नाही रुपाली. रुपाली कुठे कधी घाबरते. घाबरायचं नाही. हां, ही अशी छोटी मोठी संकट आली आणि निघून गेली सुद्धा. तुझ्यासमोर कशाचाही निभाव लागला नाही. मग आता तरी कोण काय वाकडं करणार आहे तुझं. लढायचंय आपल्याला. सगळ्यात आधी शेखरचा नेत्रा आणि अद्वैतच्या लग्नाचा प्लॅन हाणून पाडायचा आहे. तयार राहा. हॅलो, हा सप्तपदी विवाह मंडळ. मी रुपाली राजाध्यक्ष बोलते. बोलणं झालं होतं ना आपलं सकाळी. हां, मी येते आत्ता ऑफिसला. हां. हे नेत्रा, तू इथे या खोलीत काय करतेस? असं काय बोलतायत? मी याच खोलीत राहते ना. हा नाही, तू आई आज भूल गई मैं. हे सगळं सोड ना, मी करते. ला ताई काय करते? नाही ताई मी केअर काढते. तुम्ही रे बाद में. मला तुझ्या ना एक गोष्ट सांगायची आहे. अद्वैत भाईजी. काय नेत्रा, अद्वैत भाईजी. काय झालं सांगा ना. अद्वैत भाईजी, नेत्रा. ताई सांगा ना लवकर, काय झालंय? अद्वैत भाईजी ना कॉफी द्यायला विसरलीस का तू? अरे अद्वैत भाईजी सारखा प्रँक केलंय मी. पागल. विसरलीस ना कॉफी देणार. जा आता कॉफी दे. मी करते. नाही ऐका ना ताई मी काय म्हणते, मी आता केअर काढते ना. आजच्या दिवस तुम्ही देता का कॉफी त्यांना? नाही, तू दे. कब से तुझे ढूंढ रहे. टेरेस वर आहे. जा. मी करते. मी मोठी आहे ना. जा आता. जा. बाय. ओके देन, मग भेटून बोलूयात आपण. पण मला असं वाटतं बंटी मामाला आता आपण पुण्याच्या बाहेर शोधायला हवं. कारण तुम्हाला म्हणालंही होतं त्यांनी महाबळेश्वरला रिसॉर्ट का काहीतरी सुरू केलंय. मग तिकडे जाऊन बघूयात काही लिंक मिळते का. ठीक आहे, मी 2 दिवसांनी फोन करतो तुम्हाला. फायनली मला माझी ब्लॅक कॉफी मिळाली. काय आज विसरलीस की काय ब्लॅक कॉफी द्यायला? नेत्रा, काय कुठे चाललीस? कॉफी शेअर नाही करणारस माझ्या बरोबर? Cheers. खूप स्ट्रॉंग झाली आहे कॉफी आज. दुसरी बनवून आणते त्या. नाही राहू दे, मला चालेल. आता बंटी मामाशी रिलेटेड फोन होता. एखाद्या सस्पेन्स बुक मधल्या कॅरेक्टर सारखं झालंय बंटी मामाचं. अजून काहीच कळत नाहीये. आय जस्ट होप तो सेफ असेल. काय झालंय नेत्र? अजून मूड तसाच आहे तुझा. नेत्रा, काय झालं मला प्लीज सांगशील का? मी कालपासून विचारतोय तुला. काय प्रॉब्लेम? मी काल म्हणाले ना तुम्हाला, खरंच काहीच झालं नाहीये. नेत्रा, दिस इज नॉट फेअर. इकडे ते चेहरा बघ तुझा. आणि तू काय म्हणतेस मला? नवीन दिवसाची सुरुवात नव्याने करायला हवी. कालचं दुखणं घेऊन आज रडत बसू नये, बरोबर ना? मग चल पटकन माझ्या बरोबर शेअर कर, काय प्रॉब्लेम आहे.
नेत्रा, मला तुझा असा अपसेट चेहरा नाही बघायचा. प्लीज सांग मला काय झालंय. ठीक आहे, तुला शपथ आहे माझी. साहेब, आता शपथ दिली आहे, सांगावं लागेल काय झालंय ते. सांग. आईची दृष्ट लागत नसे, मैत्रीची शपथ खरी होत नसते. शपथ सुटली, शपथ सुटली, शपथ सुटली. एक मिनिट काय म्हणालीस? आईची दृष्ट लागत नसते, मैत्रीतली शपथ. काय म्हणाली? अगं, तुझ्या त्या देवीने काही डोळे बिळे दिलेत की नाही? दिसतं की नाही समोरून कोणी येतं जातं? दिसत नाही तुला? डोळे वर करून काय बघतेस? या घरात आल्यापासून सगळं तोडतेच आहेस तू. उचल उचल त्या काचा. काय झालंय काय ओरडायला? नेत्रा तू उठ, तू उठ आधी. नाही अगं उठ. काय आहे? साधी कप बशी फुटलीये ना, मग आभाळ कोसळल्यासारखी हिच्यावर ओरडतेस काय? तरीच म्हटलं, बाजू घेणारी अजून आली कशी नाही? प्रश्न बाजू घ्यायचा नाहीये. मला एवढंच म्हणायचंय की साधी कप बशी फुटलीये तर एवढं कोण ओरडतं? ओरडायला नको. इतकी वर्ष या घरात सगळं जोडत आलीये मी, आणि ही या घरात आल्यापासून सगळं तोडलंय हिने. माझी माणसं तोडली, माझी नाती तोडलेत माझ्यापासून. तू या घरात येऊन काय जोडलंयस ना हे अद्वैत सोडून आम्हा सगळ्यांना माहितीये. त्यामुळे प्लीज तू या विषयावर बोलूच नकोस. काकू, काकू, राहू द्या ना. उगाच शब्दाला शब्द वाढतोय, सोडून द्या ना. अगं पण हिला सुद्धा कळायला नको का कशी बोलते ही? आणि मुळात तू या घरची मोलकरी नाहीयेस, तू या घरची तू सुद्धा या घरची आहेस. त्यामुळे तुझ्याशी असं वागलेलं मला अजिबात चालणार नाही, कळलं? तू या घरची मोलकरी नाहीयेस, तू या घरची. खरं तर खूप काही बोलायचं होतं, पण सिक्रेट आहे. काय झालं, असं का बघताय? काही नाही, काही नाही, काही नाही. केतकीने नंतर सावरून घेतला, पण नेत्रा या घरची होणारी सून आहे असंच म्हणायचं होतं तिला. बिंडोक राजाध्यक्षानेच सांगितलं असणार. काय वाटलं यांना काय वाटलं मला कळणार नाही? 20 वर्ष तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर राहून माझे डाव खेळलेत मी. तुम्ही सगळे ओळखत नाही आहात मला अजून. सगळ्यांना पुरून उरेन. बघा बघा आता बघाच रुपाली म्हात्रे कसा खेळ पलटवते ते. गुड मॉर्निंग आदी. सॉरी, गुड मॉर्निंग. ब्रेकफास्ट रेडी? हा दे पटकन, मला निघायचंय. नेत्रा जा, घेऊन जा.
मी चहा बनवते, तुम्ही देता? ओके. थँक्यू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आधी हे बघ. आधी हे बघ. काय? बघ आणि सांग. बघ. काकू ना बघ सांग मला. छान आहेत साड्या. तुला कुठली आवडली आहे सांग. मी अरे साड्या घ्यायच्या असतील तर तुला कशाला सांगत बसेन मी. मग हे फोटो. एक आई आपल्या तरुण हँडसम मुलाला, बॅचलर मुलाला मुलींचे फोटो कशासाठी दाखवेल? आई तू. बघ बघ. आई आधीसाठी कोणाचे फोटो आहेत हे? आई आधीसाठी स्थळं बघितली होती ना मी, त्या मुलींचे फोटो आहेत. तुम्ही पण बघा ना. कोणाला विचारून केलंस हे सगळं? काय गरज काय होती? तुला कोणी सांगितलं? अरे शेखर, हळू जरा, कशाला ओरडतोयस? ही बघ ना. काय झालंय शेखर? आधीच्या भविष्याचा विचार करून मी काही निर्णय घेतले तर काय चुकलं माझं? मुलगा आहे तो माझा. तो तुझा मुलगा नाहीये. तो एक माझा आणि ममताचा मुलगा आहे. तुम्ही म्हणा काही, पण आधीला मी माझाच मुलगा समजते, मानते. हे पासले तुझी नाटकं. हे सगळं बंद करायचं. असं काय करायचं? एक गप्प बसायचं. स्टॉप इट. स्टॉप इट. एकतर या नको त्या गोष्टी डिस्कस करण्याची काहीच गरज नाहीये आता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे उगाच जुन्या गोष्टी काढू नका मिस्टर राजाध्यक्ष. बघ ना कसे करतायत. मी काय एकटी निर्णय घेत नाहीये ना आई. हे बघ आधी तू बघ फोटो, तुला कुठली आवडते ती सांग, विचार कर. हवं तर त्यांना फोन कर, भेट. रुपाली. शेखर ये, तू आई, बस. तू बस बघ. आई बस. आणि अजिबात घाई नाहीये आधी. तू तुझा वेळ घे ना. बघ कुठली मुलगी आवडते ती. आणि मला खात्री आहे तू माझ्यासाठी छानच सून पसंत करशील. आई थांब. मला माहितीये तू माझ्या भल्याचा विचार करून हे सगळं करतेस, पण मला लग्नच करायचं नाहीये. लग्नच करायचं नाहीये म्हणजे काय आधी? तुला कोणी मुलगी आवडते का तसं सांग मग. एक मिनिट थांब ना जरा. तो काहीतरी बोलतोय. बोल आधी. तुला कोणी आवडतंय का? आहे का तुझ्या आयुष्यात कोणी? सांग, सगळं सांग. एकतर माझ्या आयुष्यात दुसरं कोणीही नाहीये. आय एम सिंगल. मग लग्न का नाही करायचंय? कारण आता माझ्या प्रायोरिटीज वेगळ्या आहेत. येत्या 2 वर्षात मला आपली कंपनी एका वेगळ्या लेवलवर नेऊन ठेवायची. 2 वर्षात मला स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट करायची आहे कंपनी. आणि हे माझं स्वप्न तेव्हाच पूर्ण होईल आई, जेव्हा मी माझा फोकस फक्त कामावर ठेवेन. आधी तू जे करायचा विचार करतोयस ना, त्यासाठी माझे तुला खूप आशीर्वाद आहेत. तुझी सगळी स्वप्न लवकर पूर्ण होत. थँक्यू. आणि आई थँक्यू, तू माझ्या भविष्याचा विचार करून हे सगळं करतेस. पण हे सगळं आत्ता नको प्लीज. आणि या सगळ्या मुली छान आहेत. गॉड ब्लेस देम. आई आई प्लीज आत्ता नको.